हो बेबी, मी ठीक आहे, पण तू कधीपर्यंत येतोयस? हो ठीक आहे, पण लवकर ये, ओके? अच्छा हर्ष, बीनाचा फोन आला होता. तिने आपल्याला डिनरसाठी बोलवलंय. हर्ष, 1 मिनिट हा, कोणीतरी आलंय. अरे थांबा, ओ भाऊ जरा थांबा ना. अरे कमालच आहे. हे काय? माझ्या नावाने पोस्ट कार्ड. डू यू वॉन्ट टू सी मॅजिक? मॅजिक? कोणत्या तरी जादूच्या प्रयोगाचं इन्व्हिटेशन कार्ड असेल. अरे माझ्या नावाने आलंय ते. थांब ना जरा, बघते उघडून. मोनिका, हॅलो, काय झालं मोनिका? मोनिका, 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 दार उघड. मोनिका, 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 मोनिका. जरा इथल्या वॉचमॅनशी बोलून बघ. तुम्ही सांगितल्याप्रमाणे जेव्हा तुम्ही फोनवर बोलत होतात तेव्हा तुम्हाला यांच्या किंचाळण्याचा आवाज आला. हो सर, आम्ही दोघेही फोनवर बोलत होतो आणि अचानक हिच्या किंचाळण्याचा आवाज आला. त्यानंतर मी हिला खूप काही कॉल्स केले पण तिचं काही उत्तरच नाही आलं. मग मी धावतच घरी आलो आणि बघतो तर हे. म्हणजे तुम्ही यांच्याशी जेव्हा फोनवर बोलत होता तेव्हाच हे सगळं घडलं? त्यावेळी घरात अजून कोणी होतं का, म्हणजे कामवाली बाई वगैरे? नाही सर, कामवाली बाई आज सुट्टीवर होती. तुम्ही म्हणाला होतात की कोणी कुरिअरवाला आला होता ना, तुम्ही एकमेकांशी बोलत होतात तेव्हा? हो सर, ती सांगत होती कुठलं तरी पोस्ट कार्ड आलंय, कसल्या तरी मॅजिक विषयी बोलत होती. अच्छा, ते पोस्ट कार्ड कुठे आहे, आम्ही बघू शकतो? माझ्याकडे नाहीये, मला मिळालंच नाही. ते नाही मिळालं? बॉडी जवळ कुठला पोस्ट कार्ड आहे का? सर, पोस्ट कार्ड नाही. कमाल आहे, फोनवर बोलताना हातात पोस्ट कार्ड होतं. मग आता पोस्ट कार्ड गेलं कुठे? जेव्हा तुम्ही घरात आला तेव्हा तुमचा मेन डोर उघडं होतं का? नाही सर, दरवाजा आतून बंद होता. माझ्याकडच्या चावीने मी तो उघडला. हो, म्हणजे कुरिअरवाला इथून गेल्यानंतर यांनी घराचा दरवाजा आतून बंद केला होता. त्यामुळे जे काही घडलं ते त्यानंतरच घडलं. हो सर.
सर, वॉचमनला काहीच माहित नाही. जेव्हा हे सगळं झालं तेव्हा तो बंगला नंबर 9 मध्ये होता. तिथे काय करत होता? सर, ते सोसायटीची नोटीस द्यायला गेला होता. नक्की खरं बोलत होता का? हो सर, मी बंगल्याच्या मालकाला विचारलं. ते म्हणाले वॉचमन तिथेच होता 2 ते 2:15 पर्यंत. सर, शरीरावर काहीच जखमा नाहीयेत. अभिजित, घराचे सगळे दरवाजे आणि खिडक्या आतून बंद आहेत. मग हा मृत्यू झाला कसा? अरे बॉस, यायला उशीर झाला मला. एकतर लॅब मध्ये इतकं काम आणि रस्ता पण जाम. अरे काय करताय तुम्ही? इथे बघा ना, काय घोळे ते कळतच नाहीये. काहीच काळजी करू नका, मी आलोय ना, डोंट वरी. सर, ही फाईल मिळाली आहे. यामध्ये बऱ्याच लोकांचे कॉन्टॅक्ट नंबर्स आहेत. सर, ही मोनिकाची फाईल आहे. ती अल्फा फार्मा कंपनीमध्ये काम करत होती. हिचा मृत्यू आज दुपारी झालाय 2च्या आसपास. त्याच वेळेला जेव्हा तो कुरिअरवाला इथे आला होता. सर, हा कुरिअरवाला, ते पोस्ट कार्ड आणि हे सगळं कनेक्टेड आहे असं वाटतंय. अरे बाप रे, अरे हिचा मृत्यू तर सायनाइड मुळे झालाय. सायनाइड? हो, हा कडवट बदामाचा जो उग्र वास येतोय ना, हे तेच आहे, सायनाइड. सायनाइड म्हणजे नक्कीच मोनिकाने अशा कोणत्या तरी वस्तूला हात लावलाय ज्याला ते विष लागलं होतं, म्हणजे सायनाइड लागलं होतं. नक्कीच बॉस. आणि जसा तिने तो हात आपल्या तोंडाला लावला, सायनाइड तिच्या तोंडात गेलं आणि तिचा मृत्यू झाला. ते तर नशीब म्हणा, हर्षने तिच्या हाताला स्पर्श केला नाही, नाहीतर तोही जिवंत राहिला नसता. पण आश्चर्याची गोष्ट ही आहे की त्यांच्या घरात अशी कोणतीच गोष्ट मिळाली नाही ज्यावर सायनाइड असेल. असं तर नसेल ना की खुन्याने ती गोष्ट घरातून नष्ट केली असेल? अच्छा, काही अजून काही तपास लागला? लागलंय ना सर. मोनिकाच्या संपूर्ण हातावर हे सायनाइड लागलंय, पण इथे या बोटावर फॉस्फरस आणि पोटॅशियम बायक्लोरेट या व्यतिरिक्त नायट्रेट ऍसिड आणि डायऑक्सी सल्फ्युरिक ऍसिड सुद्धा आहे. ही मुलगी कोणत्या केमिकल कंपनीमध्ये नोकरी करत होती का? सर, ही एका फार्मास्युटिकल कंपनी अल्फा फार्मामध्ये काम करत होती, पण ती HR म्हणून काम करत होती. केमिकलशी तिचा काहीच संबंध नव्हता. मग हे केमिकल हिच्या हाताला लागलं तरी कसं? माचीसमुळे. माचीसवर जो मसाला लावलेला असतो ते पोटॅशियम डायक्लोराइड असतं, आणि जे त्या काडेपेटीच्या दोन्ही बाजूला गुलाबी रंगाची स्ट्रीप लावलेली असते त्याच्यावर फॉस्फरस असतं. हो ओके, पण डायऑक्सी सल्फ्युरिक ऍसिड आणि नायट्रिक ऍसिड हे हिच्या हाताला कसं लागलं हे तर मलाही अजून कळलेलं नाहीये. हॅलो, काय? सर्वांनी हात आणि शूजवर ग्लोव्ज घाला. कदाचित इथेही काही केमिकल असू शकतं. जरा जायला जागा द्या. यांना तुम्हीच पहिल्यांदा पाहिलं का? म्हणजे बॉडीला? होय सर, मीच पाहिले. रोजच्या सारखी कामावर आले आणि दरवाजा वाजवला, पण साहेबांनी दरवाजाच उघडला नाही, म्हणून मी माझ्याकडच्या चावीनं दरवाजा उघडला. अनाथ पाहते तर साहेब. तुमच्याकडे या घराची दुसरी चावी आहे का? वय सर, साहेब 2 चाव्या ठेवतात. एक चावी त्यांच्याकडे असते आणि एक माझ्याकडं. ते एकटेच राहतात ना, त्यामुळे एक चावी माझ्याकडे दिली होती. ते जेव्हा घरात नसतात तेव्हा घरचं काम देखरेख करू शकेन म्हणून. तुम्ही बॉडीला हात तर नाही ना लावला? नाही साहेब, अजिबात नाही. गुड. आणि इथल्या इतर गोष्टींना? नाही साहेब, मी कोणत्याच वस्तूला हात नाही लावला. मी जसं त्यांना बघितलं घाबरून पळाले आणि वॉचमनला जाऊन सांगितलं. त्यानं मग तुम्हा समदेसनी बोलवलं. काय
सायनाइड का? हो बॉस, सायनाइड. आणि याचाही मृत्यू कालच झालाय, मोनिकाच्या मृत्यूच्या काही तासानंतरच. अच्छा, मारण्याची पद्धत जर सेम असेल तर खुनी सुद्धा एकच असेल. नक्कीच असू शकतो. वॉचमॅन जर इकडे. येस सर. साहेबांसाठी काल कोणी कुरिअर वगैरे घेऊन आलं होतं? आला होता सर, दुपारी आला होता. दुपारी? अच्छा, ज्या वेळेस कुरिअरवाला आला होता त्यावेळीचं सीसीटीव्ही फुटेज मला हवंय. हो सर. लवकर जा. या कुरिअरवाल्याला शोधायला हवं सर. काही असो, या मर्डर सोबत याचं काहीतरी कनेक्शन आहे एवढं मात्र नक्की. मोनिका आणि अंशुल हे दोघेही तुमच्या ऑफिसमध्ये काम करत होते. आणि या दोघांनाही एकाच दिवशी एकाच पद्धतीने मारलंय. म्हणजे या दोघांनाही मारणारा व्यक्ती एकच आहे. हे बघा, तुम्हा लोकांना जर काही माहिती असेल तर प्लीज आम्हाला सांगा. हे बघा, हे तुमच्या सोबतच काम करत होते. तुम्हाला नाही वाटत का की यांचा मारेकरी पकडला गेला पाहिजे? ज्यांना आमची पर्वा नाही त्यांची पर्वा आम्ही का करावी? आयुष्य खर्ची गेलं या कंपनीसाठी आमचं, आणि बदल्यात काय मिळालं? तुम्हाला म्हणायचं काय? सर, 1 आठवड्यापूर्वी अंशुल सर आणि मोनिका मॅडमने खूप लोकांना नोकरीवरून काढून टाकलं. आता आमच्या डोक्यावर टांगती तलवार आहे. माहित नाही कुणाकुणाचा नंबर लावून गेलेत. सर, ऍक्च्युली आमची कंपनी लॉसमध्ये चालली आहे, त्यामुळे कॉस्ट कटिंग करण्यासाठी अंशुल सर आणि मोनिका मॅडमनी 20 लोकांना जॉबवरून काढून टाकलं. मग तर खूप लोक चिडली असतील यामुळे. आणि सर, यातले काही लोक तर असे होते ज्यांनी कंपनीला आपली 10 वर्ष दिली होती. हो, मग कदाचित रागाच्या भरात यांच्यापैकीच कोणीतरी हे काम केलेलं आहे. सर, जर असं असेल तर मग काय? आमचे CEO नरेश सर हे त्याच कमिटीमध्ये होते. नरेश, दरवाजा उघड. नरेश, दरवाजा उघड. सर, नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे. दया, अरे काय करता तुम्ही? तुम्ही नरेश आहात का? हो, मीच नरेश आहे. पण तुम्ही कोण आहात? आम्ही CID मधून आलोय. CID? सर, आम्ही योग आश्रमात गेलो होतो. तिथे आम्हाला फोन, TV, न्यूजपेपर काहीही अलाउड नव्हतं. त्यामुळे इथे काय घडतंय आम्हाला काही माहीतच नव्हतं सर. बरं, मग या दरम्यान घरी कोणीच नव्हतं का? नाही सर, घरी कोणीच नव्हतं. मग हे सगळे हे लेटर्स? हे तर मी आत्ताच खालच्या लेटर बॉक्स मधून घेऊन आलो. मी हे लेटर्स बघू शकतो का? हो, बघा ना.
नरेश, डू यू वॉन्ट टू सी मॅजिक? माय गॉड, तोच कडवट बदामांचा वास. दया, कडवट बदामांचा वास. म्हणजे सायनाइड? तुमच्यापैकी कोणीच याला हात नाही लावला ना? सर, हा पूर्ण बंच मी आत्ताच लेटर बॉक्स मधून घेऊन आलोय. मग ताबडतोब हात धुवून या. जा जरा नीट जाऊन धुवा. म्हणजे दया, याच्याच माध्यमातून अंशुल आणि मोनिकाला विष दिलं गेलं असावं. सर, मोनिका आणि अंशुलला या पोस्टकार्ड मधून सायनाइड दिलं गेलं होतं. पण सर, मग त्यानंतर पोस्टकार्ड कुठे गेलं? तुम्ही विचार करत असाल ना की मोनिका आणि अंशुल कडून हे पोस्टकार्ड अचानक गायब कसं झालं? याला कसं माहित पडलं? जादू बघणार? जादू? हो, दाखव. जादूगार साळुंखे दाखव. असंच एक कार्ड मोनिका आणि अंशुलला मिळालं. त्यांनी ते कार्ड उचललं. अरे तारिका, काय करताय? सायनाइड लागले त्यावर. अरे काही होणार नाही, थांबा. कार्डवर लिहिलं होतं की तुम्हाला जादू बघायची आहे का? हे वाचून ते उत्सुक झाले आणि त्यांनी कार्ड उलटून पाहिलं. आणि दुसऱ्या बाजूला लिहिलंय स्वाईप हिअर. आणि मग त्यांनी हे स्वाईप केलं असं. अरे, हे तर झालंच नाही. पुन्हा करते. अरे, आणि अशा प्रकारे ते कार्ड गायब झालं. राख सुद्धा नाही उरली. ओ नो! अहो सर, हे काय केलं तुम्ही? का? अहो, हा एकच पुरावा होता खुन्याला पकडायला आणि तुम्ही तोही मिटवला. सर, अहो, आता आपण खुन्याला कसं शोधणार? मी ही केस सॉल्व्ह नाही करू शकत. हे पंकज, हे खरं पोस्टकार्ड नव्हतं. आम्ही एक्झॅक्टली सेम तसंच दुसरं नकली बनवलं होतं. काय रे पंकज, तुला काय वाटतं मी असं करू शकतो? मी पुरावा नष्ट करू शकतो? ओ, तर हे सगळं असं आहे. तर पोस्ट कार्डवर सायनाइड आणि सायनाइडला हात लावताच मोनिका आणि अंशुल संपले आणि पुरावा गायब. हे बाणाचं चित्र, याच्या पुढच्या भागावर लागलंय पोटॅशियम बायक्लोराइड आणि ही याची मागची बाजू. इथे लागलेलं आहे फॉस्फरस, जे माचीसच्या दोन्ही बाजूला लावलेलं असतं. जेव्हा कोणी बोटाने इथे स्वाईप करेल तेव्हा दोन्ही केमिकल एकमेकात मिक्स होऊन आग लागणार, जशी माचीसच्या काडीला लागते. पण साळुंके सर, पेपर गायब कसा काय झाला? अहो, हे नक्की काय प्रकरण आहे? फ्रेडी सर, हे पोस्टकार्ड कॉटन पेपरने बनवलंय, ज्याला डायऑक्सी सल्फ्युरिक ऍसिड आणि नायट्रिक ऍसिडने ट्रीट केलं गेलंय, ज्यामुळे तयार झालंय नायट्रोसेल्युलोज. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर याला फ्लॅश पेपर म्हणतात. जसे जादूगर कागदाला गायब करतात ना, तो. म्हणजे जसा हा कागद जळून गायब झाला तसं अंशुल आणि मोनिका आश्चर्यचकित झाले आणि घाबरून त्यांनी हात आपल्या तोंडाजवळ नेला असावा आणि त्यावर लागलेला सायनाइड, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. हा बघा, हा आहे तो कुरिअरवाला ज्याने ते सायनाइडवाला पोस्टकार्ड मरणाऱ्या लोकांच्या हाती दिलं होतं. कोण आहे हा? कोणी सांगू शकेल का? ज्या 20 लोकांना नोकरीवरून काढून टाकलं होतं, कदाचित त्यांच्यापैकी कोणी. या फोटोमध्ये त्याचा चेहरा दिसत नाहीये, पण त्याच्या बांध्यावरून तर त्याची उंची ही 5 फूट 9 इंच वाटते. गोरा रंग आणि याच्या डाव्या हातावर एक बँडेज आहे. सर, ते आमच्या सेल्स डिपार्टमेंट मध्ये एक माणूस होता, त्याचा हात सुद्धा फ्रॅक्चर झाला होता 3 आठवड्यांपूर्वी. कोण आहे तो? अलोक नाव त्याचं. आणि सर, त्यालाही कामावरून काढलं होतं. भाई, भाई प्लीज मला सोडा. भाई, माझ्या हाताला लागलंय. भाई प्लीज मला सोडा. मी तुमचे पैसे लवकरात लवकर परत देईन. भाई, भाई मला नोकरी पण मिळाली. आई शपथ सांगतो, माझ्यावर विश्वास ठेवा. मी तुमचे पैसे लवकर परत करतो. कसले पैसे? कोणते पैसे? तुम्ही धर्मा भाईची माणसं नाही आहात का? आम्ही कुठले भाई वगैरे नाही आहोत. आम्ही सीआयडी मधून आहोत. सीआयडी?
तुम्ही माझ्या मागे का लागलात? कारण तू मोनिका आणि अंशुलचा खून केलाय. काय खून? अहो मी आयुष्यात मच्छर सुद्धा मारला नाहीये, तर खून कोणाचा काय करणार? माझ्यावर विश्वास ठेवा सर, मी काहीच केलं नाहीये. आमच्याकडे हा पुरावा आहे. बघ रे. नाही सर, हा मी नाहीये सर, हा दुसराच कोणीतरी आहे. मी मोनिका मॅडम आणि अंशुल सरांचा मर्डर नाही केलाय सर. मला फसवलं जातंय. मला वाचवा, मला सोडा. म्हणजे हा आलोक खुनी नाहीये. आता उरले फक्त 19 लोक. खुनी त्यांच्यापैकीच कोणी एक आहे. पण मग तुम्ही या 19 लोकांना कंपनीमध्ये ठेवलंच नाही, त्यांना कामावरून काढून टाकलं का? सर त्याची अनेक कारणं होती. काही तर नवीन रिक्रुट्स होते ज्यांना कंपनीतून काढून टाकावं लागलं, त्यांची गरज नव्हती इथे. काही पोस्ट अशा होत्या ज्यांना कॉस्ट कटिंगमुळे काढावं लागलं, जसं की आलोकची पोस्ट. आणि काही लोकांचा परफॉर्मन्स खराब होता आणि काहींच्या बाबतीत बिहेव्हिअरल इश्यूज होते. बिहेव्हिअरल इश्यूजचा अर्थ काय? काय करत होते ते सांगा. जसं की खूप राग येणं, अहंकार, जेलसी, नकारात्मक विचार. पण हे सगळं तुम्हाला कसं काय समजलं? कोणाला यासाठी रिक्रूट केलेलं तुम्ही? त्यांची हँडरायटिंग म्हणजे ग्रॅफोलॉजी. हो सर, माझी बायको अमृता यात एक्सपर्ट आहे. सर मोनिकाच्या घरातून ज्या फाईल्स मिळाल्या त्यात काही कागदांवर हातानेही लिहिलेलं होतं. सर माझ्या बायकोने ऑफिस मधल्या सगळ्या एम्प्लॉईजचे हँडरायटिंग सॅम्पल मागवले होते. त्यांना अॅनलाइज केलं आणि त्यावर एक रिपोर्ट बनवला. त्याच बेसवर आम्ही हे निर्णय घेतले सर. म्हणजे खरंच कोणाच्या हँडरायटिंगच्या बेसवर त्याच्या पर्सनॅलिटी बद्दल समजू शकतं का? आता सर हे तर तुम्हाला अमृताच सांगू शकेल. तुमच्यापैकी कुणीही तिघांनी या पेपर्सवर काहीतरी लिहा. काय लिहायचं? लिहा द क्विक ब्राउन फॉक्स जम्प्स ओव्हर अ लेझी डॉग. हा जो कोणी आहे तो खूप आनंदी आहे, नवीन आयडिया स्वीकारू शकतो, सोशल आहे आणि थोडासा बालिश सुद्धा आहे. कसं? हे अल्फाबेट्स बघा तुम्ही. हे बघा ज्यांनी लिहिलंय हे कसं मोठ्या अक्षरात लिहिलंय. अल्फाबेट्सच्या मध्ये अगदी इक्वल डिस्टन्स आहे. याचा अर्थ लिहिणारा ट्रॅव्हलर आहे, एक्स्ट्रोवर्ट आहे. हा हॅपी गो लकी आहे, आनंदी आहे, सगळ्यांमध्ये मिक्स होणार आहे. आणि हा जो आयच्या वर डॉट दिलाय ना, याचा अर्थ आहे की बालिशपणा. राईट. हे ज्याने कोणी लिहिलंय तो खूप शांत राहणारा माणूस आहे, जास्त कुणात मिक्स होणारा नाहीये आणि हा आपली गुपितं कुणालाही कळू देत नाही. माणूस चांगला आहे पण हा सगळ्यांपासून वेगळा राहतो. हे एका वाक्यातून तुम्हाला एवढं कसं काय माहित पडतं? इट्स व्हेरी सिम्पल. ज्याने कोणी हे लिहिलंय त्यांनी अल्फाबेट्स मध्ये खूप कमी जागा सोडली. याचा अर्थ तो खूप सिक्रेटिव्ह आहे, कुणावर सहज विश्वास ठेवत नाही आणि खूप हलक्या हाताने लिहिलंय हे. याचा अर्थ तो निवांत असतो आणि अक्षरांमध्ये जास्त जागा सोडली नाहीये. याचा अर्थ तो कुणात जास्त मिक्स होत नाही. चला ठीक आहे अमृता मॅडम, आम्हाला तुमचं म्हणणं पटलं. ओके. ह्या तिसऱ्या हँडरायटिंग मध्ये नाही, त्याची गरज नाहीये, त्याची काही गरज नाहीये. नेतृत्व, तल्लख बुद्धी, हिम्मत. बेसिकली हा माणूस लीडर आहे. थँक्यू व्हेरी मच. आम्हाला तुमची खूप मदत होईल खुन्यापर्यंत पोहोचण्यासाठी. थँक्यू. तुम्ही जरा त्या 19 माणसांबद्दल जरा
जरा डिटेलमध्ये सांगता का त्यांची पर्सनॅलिटी किंवा त्यांचं व्यक्तिमत्व? आम्हाला जाणून घ्यायचं आहे की त्यांच्यापैकी खूनी कोण असू शकतो. हे तिघे बघा, सुहानी, हा जयेश, मयांक. सुहानी रागीट, स्वार्थी आणि राग मनात धरून ठेवणारी आहे. जयेश रागीट, गर्विष्ठ, बढाया मारणारा आणि हिंसक प्रवृत्तीचा माणूस आहे. आणि हा मयांक, हा विश्वासघाती, गर्विष्ठ आणि बेजबाबदार आहे. सुहानी, जयेश आणि मयांक या तिघांनाही ब्युरोमध्ये बोलवा. मला 3 वाजता बोलवलं होतं, आता 4:30 वाजायला आलेत. तुमचं काय चाललंय? हॅलो, कोणी आहे का? मला पाणी तरी द्या. ही काय मस्करी चालली आहे इथे? इतका वेळ मला इथे का बसवून ठेवलंय? हॅलो, कोणी ऐकताय का? हॅलो हॅलो, कुणी आहे का? अरे मला कायमचं इथं बंद ठेवणार आहात का? हॅलो, कुणी आहे का? पाणी आणायला एवढा वेळ लागला का? What the hell? किती घाणेरडा ग्लास आहे हा. मॅडम, हे रेस्टॉरंट नाहीये. प्यायचं असेल तर पी, नाहीतर तोंड धु त्याने. सर, सर प्लीज मला इथून जाऊ द्या. सर, तुम्हाला माहिती नाही मला किती कामं आहेत ते. मला काय माहित तुला किती काम येते? मी काय तुझा नोकर आहे का? कमाल आहे, कुणी काहीच सांगत नाहीये. कमीत कमी मला हे तरी सांगा की मला इथे का आणलंय? शांत उभा राहा, आपोआप सगळं काही कळेल तुला. दया, या कंपनीमध्ये किती वर्ष काम करत होतास? आणि हा अंशुल, मोनिका, नरेश या सगळ्यांबरोबर तुझे संबंध कसे होते? जेव्हा नोकरीवरून काढून टाकलं असेल तेव्हा खूप वाईट वाटलं असेल ना तुला? हा, तुला काय वाटलं होतं? दुसरी नोकरी मिळेल तुला की भीती वाटली? सर घाबरू का? दुसऱ्या कोणत्या कंपनीतून ऑफर आली होती का तुला? तुम्ही मला प्रश्न विचारताय की इरिटेट करताय? घ्या आता, तुम्ही तर रागवलं. अभिजित, तू माझ्या एकाही प्रश्नाचं उत्तर दिलं नाहीयेस. मी वारंवार विचारतोय तुला. तुम्ही मला बोलायची संधीच देत नाही आहात सर. अरे यार, हे कधीपर्यंत चौकशी चालणार आहे? 10 वाजत आले. मला घरी मला जायचंय. अजून याला काही प्रश्न विचारायचे. अरे काय टाइमपास करताय तुम्ही लोक? तुला वाटतं का याने खून केलाय? अरे खून करण्यासाठी हिम्मत लागते, हिम्मत जी याच्यात नाहीये. अरे मला सगळं माहितीये. मी चेहरा बघून सांगू शकतो कोण क्रिमिनल आहे आणि कोण नाही. आयुष्य गेलंय माझं क्रिमिनल लोकांसोबत. अरे तू तर चिडून रडत घरी जाणाऱ्यांपैकी एक आहेस. राग आला तर घरी जाऊन बायकोला मारणारा, मुलांना मारणार आहेस. पुढे जाऊन खून नाही करू शकत तू, समजलास? चल जा, करू शकतोस खून? अरे तू खुनी नाही होऊ शकत. खुनी खूप चलाक असतात. तू चेहऱ्यावरूनच बावळट दिसतोस. प्लॅनने काम केलं सर. तिघही खूप रागात दिसत आहेत. तिघे रागात नाहीयेत,
फक्त दोघय. ह्याला बघ, हा शांत आहे. म्हणजे तुमच्या मते हा अभिजित, जो शांत असतो तो खतरनाकही असतो. माझा अंदाज बरोबर असेल तर याच्या डोक्यात अजून एक खून करायचा प्लॅन सुरू आहे. कोणाचा सर? तुझा खून अभिजित. पूर्ण दिवस गेला सर, पण या खुन्याने अजून काहीच केलं नाहीये. दया, अजून काही झालं नसलं तरी पुढे होणार नक्की. लक्ष ठेव दया. अरे दया, 1 मिनिट, जरा कॉल आलाय. हा हर्ष. सर आज तसं सेम पोस्ट कार्ड घरी आलंय. तू घाबरू नकोस, मी येतोय आता तिथे. हो सर. आम्ही येतो तुझ्यासोबत. नको दया, एक काम करा, लांबूनच माझा पाठलाग करा. मला वाटतं की आपल्याला जे हवंय ते मिळालंय. हा बघू. हे बघा सर, कोणीतरी दरवाजाच्या खालून हे सरकवलं होतं. मी याला हात नाही लावला सर, पण कोणाला मला का मारायचंय? मी तर त्या कंपनीमध्ये कामही करत नाही. घाबरू नकोस, बघतो मी. वास येत नाहीये. कडवट बदामांचा वास नाही म्हणजे सायनाइड नाही. पण तो हा खेळ का खेळतोय? घाबरायची गरज नाहीये हर्ष. या कार्डमध्ये सायनाइड नाहीये, फक्त धमकी दिली होती. पण तरी मी हे कार्ड फॉरेन्सिक लॅबमध्ये घेऊन जातो आणि हे आम्ही चेक करतो. ठीक आहे, सावध राहा. अभिजित, काय झालं? काय झालं अभिजित? अरे नाही यार, खुन्याने वाट लावली. त्याचा प्लॅन सक्सेसफुल झाला. तुम्ही जिथे आहात तिथेच थांबा. अरे पण झालं तरी काय? अरे यार तेच, कडवट बदाम. सायनाइड? हो यार, सायनाइड. इथे खाली जमिनीवर तेल लावलं होतं. मी खाली पडलो तर जमिनीवर सगळीकडे सायनाइडच सायनाइड. सर, तुम्ही लवकरात लवकर फॉरेन्सिक लॅब मध्ये पोहोचा. तुमच्या हातावर लागलेलं सगळं सायनाइड ते लगेचच काढतील. सध्या तरी मी कॉफी प्यायला जातोय. कॉफी प्यायला? कॉफी? अरे यार दया, कोणी माझ्यावर नजर ठेवू नये. मी जिथे जाईन तिथे तो माझ्या मागे येणार. त्याला त्याच्या नजरेसमोर मला मरताना बघायचंय. सर, काय आणू तुमच्यासाठी? एक कॉफी आणि एक चीज क्रोझंट.
धोनी इथेच कुठेतरी असेल आणि आपल्या प्लॅनचा निकाल बघायला नक्कीच येणार. अभिजित सांभाळू ना. सांभाळून सर. लक्षात आहे ना तुमच्या हातावर सायनाइड लागलाय. लक्षात आहे माझ्या. अहो काय करताय सर? माहितीये तुम्हाला भूक लागलीये, पण कॉफी वगैरे नका पिऊ. तुमच्या हाताला सायनाइड आहे. प्लीज सांभाळून सर. सर हे काय करताय सर? सर प्लीज. अहो तुमच्या हाताला सायनाइड लागलंय. गप्पा बस. द्या सर. अहो अभिजित सर खातायत त्याच हाताने. द्या सर. पाणी घ्या कोणी. डॉक्टरला फोन करा. काय अरे सांभाळा तर तो पडतो. चला चला या. काय झालं ना? हे पाणी आण रे. हे काय झालं? अरे अरे बाजूला वा, बाजूला वा, बाजूला. सर अरे काय झालंय ना? अरे सर. कॉफी कशी होती? कॉफी सर, मी तर इथे फक्त एका मीटिंग साठी आलो होतो. हो का? मग आम्ही सुद्धा इथे जॉगिंग करत होतो. म्हटलं तुला हाय करून जाऊया. हो नाईस. हाय सर. मी निघू का सर? काय झालं सर? एवढी कसली घाई आहे? तू हो जिवंत आहे. ते काय ना, हा सायनाइड वाला भाग मी खाल्ला नाही. तो तुझ्यासाठी ठेवला होता. या बाजूने खाल्लं ना, आणि हे इथे लागलं आहे सायनाइड तुझ्यासाठी. तुझाच बर्थडे आहे ना? नाही 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 नको 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 सर, नको सर. मीच केलंय सगळं सर. मीच सगळे खून केलेत सर. सर सगळं सांगतो सर तुम्हाला. फक्त यासाठी कारण त्यांनी तुला नोकरीवरून काढलेलं? हो सर. इतकी वर्ष मी त्या कंपनीमध्ये काम केलं आणि त्या लोकांनी एका क्षणात मला नोकरीवरून काढून टाकलं. म्हणूनच मी सुद्धा त्यांच्यापासून त्यांचं आयुष्य हिरावून घेतलं. लायक लोकांना कोणीही नोकरीवरून काढून टाकत नाही आणि नालायक लोकांची कोणाला गरज नसते. 2-2 खून केलेस तू. आता कायदा तुला जास्तीत जास्त शिक्षा देणार.